बातमी युरोपमधून। युरोपमध्ये सध्या एक वेगळंच संकट घुंगावतंय। साऱ्या युरोपभर जून महिना हा उष्ण महिना ठरतोय। आतापर्यंतचे उष्णतेचे रेकॉर्ड तुटतील अशी स्थिती सध्या साऱ्या युरोपभर दिसतेय। अगदी पूर्व अमेरिकेतही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। अतिथंड प्रदेशात मोडणारा युरोप सध्या उष्णतेने हैराण झालाय। युरोपमध्ये नेमकी परिस्थिती का उद्भवली आहे पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। युरोप म्हणजे सुखद आल्हाददायक वातावरणीय प्रदेश, मात्र हाच युरोप सध्या प्रचंड तापतोय। सूर्याचा जणू युरोपवर प्रकोपच झालाय। इंग्लंडसह युरोपमध्ये तापमान 40 ते 45 अंशांपर्यंत जाऊ शकतं। जून जुलै महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय। इंग्लंडमध्ये प्रशासनाने उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी केल्या। पूर्व इंग्लंडमध्ये शनिवारी 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। ब्रिटिश हवामान विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंतचा हा सर्वाधिक उष्ण आठवडा ठरलाय। हंगामातील सामान्य तापमानापेक्षा यात सुमारे 12 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या नागरिकांनीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। शनिवार या आठवड्यातील सर्वाधिक उष्ण वार ठरलाय। तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्येही सुमारे 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मात्र फ्रान्समध्ये अधिक हिरवळ आहे, वृक्ष संवर्धन योग्य पद्धतीने होत आहे, त्यामुळे पॅरिसमध्ये उष्णता फारशी जाणवत नाही असा दावा पॅरिसमधील काही नागरिक करतायत। जगातील आणि इतर युरोपीय शहरांपेक्षा पॅरिसमधली परिस्थिती जरा बरी आहे, कारण आमच्याकडे बऱ्यापैकी हिरवळ आहे। आमच्याकडे वृक्ष संवर्धनही योग्य रीतीने झाले, त्यांच्या सावलीचा आम्हाला फायदा होतो आणि पॅरिशियन दगडांनी बांधकाम झालेल्या इमारतींमुळेही आमच्याकडे इतर शहरांइतकी उष्णता जाणवत नाही। याचा आमच्या शहरी पर्यावरणाला खरंच फायदा होतो। हंगेरीच्या बुडापेस्टमध्येही तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। इथं बुधवारी सुमारे 37 ते 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। गुरुवार सर्वाधिक उष्ण वार ठरला। या तापमानामुळे नागरिकांचे हाल तर होतच आहेत, शिवाय प्राणी संग्रहालयांमध्येही विशेष काळजी घ्यावी लागतेय। प्राण्यांना वाढत्या तापमानाची झळ बसू नये यासाठी थंड पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत। गेल्या 75 वर्षांमध्ये युरोपमधला हा कडक उन्हाळा मानला जातोय। 1950च्या दशकात एखाद वेळी येणारी उष्णतेची लाट आता प्रत्येक उन्हाळ्यात किमान 3दा तरी येते असं अभ्यासक सांगतायत। तर बोस्निया हर्जेगोव्हिनियामध्येही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। नागरिकांनी तर बुधवारी आणि गुरुवारी अचानक वाढलेल्या तापमानापासून सुटका करण्यासाठी लेक आणि समुद्रकिनारेच गाठले। बोस्नियामध्ये काही शहरांमध्ये सुमारे 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। साधारणपणे इतकं तापमान उन्हाळ्यात असतं, मात्र यंदा हंगामात तापमानानं फार लवकर उच्चांकी पातळी गाठली आहे। बोस्नियाच्या हवामान विभागानं तर नागरिकांनी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान घराबाहेर पडू नये असा सल्ला दिलाय। तर पर्यटकांसह नागरिकही बोस्नियातील अनेक तलावांमध्ये डुबक्या मारत उष्णतेची झळ कमी करताना दिसतायत। सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्येही गुरुवारी तापमानानं 39 अंश सेल्सिअसची पातळी गाठली। त्यामुळे सर्बियाच्या हवामान विभागानंही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात, तसंच घरी राहण्याचा सल्लाही दिलाय। सर्बियातही नागरिकांसह पर्यटकांनी कृत्रिम तलावांचा आधार घेतलाय। स्पेनमध्येही तापमानानं उच्चांक गाठलाय। स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये पर्यटक आणि नागरिकांची पाणपोईंजवळची गर्दी वाढू लागली आहे। उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी अधिक पाणी पिण्यावर भर दिला जातोय। 1 जुलैपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। तर पोर्तुगालला उष्णतेच्या लाटेचा अधिक फटका बसतोय। पोर्तुगालमध्ये तर येत्या काही दिवसांत तापमान 44 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आहे। पोर्तुगीज हवामान विभागानं या उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवलाय। पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये शनिवारी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। तसंच देशात वाढत्या उष्णतेमुळे वणवे पेटण्याचा इशाराही देण्यात आलाय। नागरिकांनी पर्यटकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अधिकाधिक पाणी प्यावं असा सल्ला देण्यात येतोय। केवळ युरोपच नव्हे तर अमेरिकेतही उष्णतेची लाट पोहोचली आहे। विशेषतः अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये तापमान वाढलंय आणि ही लाट उर्वरित अमेरिकेतही पसरण्याची शक्यता आहे। गेल्या दशकभरातील सर्वाधिक उष्ण उन्हाळा अनुभवावा लागणार असल्याचं अभ्यासक सांगतायत। काही ठिकाणी तर तापमान 3 अंकी फॅरेनहाईट पर्यंत जाण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। बोस्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फियामध्ये तापमानात लक्षणीय वाढ होतीये। पूर्व अमेरिकेवर उष्ण हवेचा मोठा दाब तयार झालाय। काही ठिकाणी 100 फॅरेनहाईट पर्यंतही म्हणजेच 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढू शकतं। गेल्या काही दशकांमधील अनुभव पाहता युरोपसह अमेरिका आणि जगात इतरत्रही उन्हाळ्याचा कालावधी वाढलाय, तर हिवाळ्याचे दिवस कमी होत चाललेत। स्वित्झर्लंडमधील ग्लेसियरही वितळू लागले। 2025 हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याचाही अंदाज आहे। त्यामुळे साऱ्या जगासाठीच ही एक धोक्याची घंटा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।